तर काय विषय पब्लिक आज सकाळी सकाळी उठलो, नमाजला जाऊन आलो, घेतलं की चहा पिलो आणि आलो लगेच चौकात आले बघितलं की पंचकल्याणची मिरवणूक चालू होती आणि हे झाल्यावर घरात आलो आणि घेतलो आंघोळ करून. आंघोळ केल्यावर जसा दिसालतो त्यामुळं म्हणलं आता जायला लागते सांगलीला, कारण नमाजसाठी आम्हाला जायचं होतं सांगलीला जायच्या अगोदर बाहेर आलो बघतो तर शिरखुर्मा होता रेडी. त्यामुळं आल्यावर दणका द्यायचं म्हणलं तर चाललो सांगलीला. तरी फंटर संग गाठ पडलीत, ह्यांना घेऊन आलो. पुढं जसं आलो तसं वातावरण एकदम थंड होतं आणि गावाकडचं वातावरण म्हणजे एकदम खत्री. इथनं आलो सांगलीत आलो बघितली की गर्दी एकदम जाम. त्यामुळं जसा पुढं आलो तसं म्हणलं आता नमाजला जागा भेटते का नाही. तसं पुढं बघत आणि भेटली जागा भेटलं. मग म्हणलं आता पडून घ्यायची नमाज झाल्यावर इकडं तिकडं केलो. त्यामुळं काय टायमिंगचा पत्ता लागला नाही. परत आणि सांगलीतनं यालतो घरी येता बघितलं की लय टाइम झालाय. तसंच आलो घरी आल्यावर बसलो शिरखुर्म्याचा दणका दिला. जसा दणका दिला तोपर्यंत ह्यो फंटर म्हणला की मामा फिरवून ये, ह्यो माझा भाचा आहे म्हणल्या फिरवायला लागते. त्यामुळे घेऊन आलो ह्याला नदीवर. घराकडे आल्यावर बघितलं की भाऊ चाललाय शिरखुर्मध्ये आला तर लय खुशगडी. तिथनं मी बी आलो डायरेक्ट कसबेडगरला. तर कारण ही फंटर म्हणायला लागली काढायचा आपला फोटोशूट करायचं म्हणल्यावर काय ऐकतोय होय, नुसता जाम पोज. तिकडनं घरी आल्यावर पहिला दिला लस्सीव ताव दिल्यावर मग आलो दुकानाच्या बाहेर आल्यावर बटापट लावून घेतलं सामान लावल्यावर काय त्यामुळे जसं तसं लावल्यावर बघा मग कसं दिसतंय. ह्यो माझा भाचा बी लागलेला कामाला लागल्यावर म्हणल्यावर बाहेर सगळं वातावरण टाईट केलं. एकदम सामान विमान लावून घेतलं. मग आली फंटर लोक आल्यावर डायरेक्ट म्हणायला लागली की फिरायला जायचं कुठं तर वॉटर पार्कला जायचं म्हणल्यावर काय विषय नव्हता. त्यासाठी ही नियोजन लावालती म्हणल्यावर आलो घरी आलो. ह्यानं दिला पहिला शिरखुर्मा प्याला. तिथनं आलो दुकानात आल्यावर ही फंटर म्हणली जातो म्हणल्यावर मग चालतंय म्हणलं. आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा.